खूप सुंदर आहे ना ही साडी. हो हो खरंच खूपच छान. पहिल्यांदाच असं होतंय की सगळ्याच साड्या इतक्या सुंदर आहेत की निवडायलाच कठीण जात आहेत. माझ्याकडच्या साड्या चांगल्याच असतात. नाही, वाईट काही ठेवतच नाही मी, मनात सुद्धा नाही आणि बिझनेस मध्ये सुद्धा नाही. हो माहितीये. Hey, yo, Aji, what is this? Shopping! बसता नंतर बसतो, आता शूट करायचंय ना. अरे ह्याला बसता म्हणतात. लग्न घरातल्या सगळ्या बायका एकत्र जाऊन खरेदी करतात, त्याला बस्ता बांधणं असं म्हणतात. स्वतःसाठी मानपानासाठी साड्या खरेदी करायच्या असतात. त्या निमित्ताने सगळ्या बायका एकत्र येऊन साड्या खरेदी करतात. आणि तेव्हापासून हीच प्रथा पडली. वाव, मला वाटलं होतं की फिल्मी लग्नातच मजा असते, बट आपल्या लग्नातली मजा आता कळते मला. कसल्या गोड प्रथा आहेत एक एक. तुमच्या दुकानात तुम्ही डिझायनर साड्या नाही ठेवत का? नाही, त्याचं कसं आहे ना की आमच्याकडे या अशा पारंपरिक साड्यांना खूप महत्व आणि डिमांड आहे. आणि नेहमी तुम्ही तशाच तर नेसता. विशेष दंडाधिकारी. हे बघा, असं काही बोलू नका. रत्ना, अगं हे लग्न घर आहे, वातावरण कसं आनंदी पाहिजे ना. हे बाई उगीच वाद नको घालू. अगं बयो, मी कुठे वाद घालतीये? हा, उलट मी त्यांना म्हणतीये तुम्ही नेहमी तशाच साड्या नेसता, तर यंदा काहीतरी वेगळं नेसून बघा ना. अहो, कधीतरी ही अशी छान पैठणी नेसून बघा. हो हो, सुंदर दिसाल. हो ना, आम्हाला सुद्धा कॉम्प्लेक्स येईल. ए हो मॉम, प्लीज माझ्यासाठी. ओके बेबी, तू म्हणतेस ना, मग मी नेसते हा पैठणी. चला ग, तुमच्या आवडीच्या साड्या घेतल्या ना सगळ्यांनी. मग आपण आता मानपानाच्या साड्या घेऊ आणि सगळ्यात आधी बहीणबाईंसाठी साडी निवडू. बयोबाई, आणखीन एक साडी घेऊया. आदितीच्या सुरेखा मावशी आहेत ना, त्यांच्यासाठी पण एक साडी घ्यायची आहे. आता नोकरबाईच्या स्टेटस आणून ठेवतायत मला या. आत्ता शांत आहे मी, पण सोडणार नाही. ही कशी वाटतेय? ही पण छान आहे. मग याचपैकी एक नेसेन मी साडी, आणि त्या साडीला मॅचिंग तुझे कपडे घेऊया. नाही, सगळं चालेल, पण ऐक ना, माझे कपडे तूच डिझाईन कर. हा, पण त्या चॅन्डलरला सांगू नकोस. अगं नाही तर उगाच काहीतरी फिल्मी कपडे मला घालायला देईल. डोंट वरी, मीच डिझाईन करेन तुझे कपडे. आणि आता तसंही तुझ्या सगळ्या गोष्टी मीच ठरवणार. तू कधी उठायचं, कधी जेवायचं, कधी ऑफिसला जायचं, कधी घरी यायचं, कधी झोपायचं, काय खायचं, काय प्यायचं, सगळं. चालेल, आवडेल मला. हॅलो, झाले का सिलेक्ट कपडे माझ्या प्रिन्सेसचे आणि जावायचे? हो, हे बघ ना, या 2 साड्या सिलेक्ट केल्या. वाव, नाईस चॉईस. माझे सगळे कपडे सिलेक्ट झालेत. सीटचे अजून जरा ऑप्शन्स येतील, पण त्याचे सुद्धा होतील उद्या फायनल. आणि हा सेट मी माझ्या साडीच्या पत्रावर तुझं नाव लिहायला सांगितलंय. मस्त ना? हो. आदिती, हे बघ, तुझ्या मॉमला साधं एक काम येत नाही ग नीट. आणि हे बघ ना, साडी निवडायची, पण किती वेळ घेते ती? साडी सिलेक्ट करायची तिला. हो 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 हो, ऐक ना सीट, मी या साड्या नंतर घेऊन जाते. ओके. सिद्धार्थ, बोला सर. तुमचं आता लग्न होत आहे, पण तू मला दिलेलं वचन तू विसरला नाहीयेस. हो सर, लग्नानंतर मी अमेरिकेला जाणार, पण फक्त थोडा वेळ हवा तयारीसाठी. कुठली तयारी? मानसिक? सिद्धार्थ, मी तुला आधीच बोललो होतो की तुझी फॅमिली तुला त्यांच्यापासून दूर जाऊ देणार नाही, तेव्हा तू तयार राहा. सगळी कल्पना आहे मला सर. माझे बॉस खूप खुश आहेत. कंपनी आता कुठे ग्रो करायला लागली. एकदा कंपनीचं सगळं काम सेटल करतो आणि मग अमेरिकेला जाण्यासाठी अप्लाय करतो. नो प्रॉब्लेम, काही हरकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही दोघांनी करिअरकडे लक्ष द्या. काय ना की अमेरिकेमध्ये जास्त संधी उपलब्ध आहे. शिवाय तुम्ही यंग आहात,
हातामध्ये वय तोपर्यंत अमेरिकेला जाऊन सेटल व्हा. सर, माझं सुद्धा तेच स्वप्न आहे आणि ते मी पूर्ण करणारच. गुड. बरं, तर आता पत्रिका फायनल झालेली आहे आणि आता कृपया करून कोणी यात सूचना करू नये, कारण की यात काहीही बदल होणार नाहीये. तात्या, हे घ्या. बाकीच्यांना पत्रिकाच्या द्यायच्या आधी बाहेरनं पत्रिका देऊया. तात्या, व्याही घरातला मोठा म्हणून माझ्यातर्फे निमंत्रण. धन्यवाद. पण ह्यावेळेस घरातल्या सर्वात छोट्या सदस्याकडून निमंत्रण द्यावं असं वाटतंय. अरे वा, काही हरकत नाहीये. हो तात्या. गधड्या, तू लहान आहेस का? ही चिटिंग आहे. तुम्ही मला मोठाही समजत नाही, लहानही समजत नाही. स्वीट बॉय. धन्यवाद. हे बघ काय सांग, सिद्धू काकाच्या लग्नाला यायचं. हा, सिद्धू काकाच्या लग्नाला यायचं. हा. चांगली आहे ना? चला, उद्या सकाळपासून सगळ्यांना पत्रिका वाटायच्यात. सिद्धार्थ, बॉस, या ना बॉस. हे माझे बॉस आहेत. नमस्कार. बॉस, आत्ताच पत्रिका प्रिंट होऊन आली, तेच बघत होतो आम्ही. मग आपण नंतर बोलूया. नाही चालेल, बोला ना. बरं, चल इकडे. बरं, आलोच. एक्सक्यूज मी. अहो, तुम्ही एवढं प्रवास करून आला, चहा पाणी पण घेतलं नाही. एवढं काय अर्जंट काम आहे? बॉस, काय टेन्शन आहे का? हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. एकदा लग्न झालं ना की मी लगेच कंपनी जॉईन करणार आहे. सिद्धार्थ, मी तुझ्या लग्नासाठी आलेलो नाहीये. मग सिद्धार्थ, मला तुला नोकरीवरून काढावं लागतंय. काय? इथे तुझं लग्न होतंय आणि मी हे, पण माझ्याही हातात नाहीये रे काही. सॉरी सिद्धार्थ. सिद्धू, ए सिद्धू, सिद्धू कुठे गेला? सकाळपासून दिसत नाहीये, नाश्ता सुद्धा केला नाही. आहे कुठे हा मुलगा? अहो असेल इथेच कुठेतरी. असंही आज मेहंदीचा प्रोग्राम आहे, त्याचं काय काम आहे इथे? सेट कुठे आहे? आधी आई शोधत होती, आता होणारी बायको शोधते. मोठ्या बाई
पावलावर पाऊल टाकते बर का झूल. अय्या, हे काय करताय तुम्ही? अगं मेहंदी बनवतोय तुझ्यासाठी. ये बस इथे ये. चलो चलो चलो, आज मेहंदी है. ए आजी डार्लिंग, काय झालंय? मेहंदी नाही काढायची आहे का तुला? बयाजी हो चादर साहेब. ए चादर नाही रे, कॅन्डल. कॅन्डल हा तेच त्यो. आणि हे काय मेहंदीची कोण? माझ्या बहिणीचं लग्न आहे. हे असं रेडीमेड काय चालत नाही. चॅन्डलर, अरे शूट कर ना. घरी मेहंदी बनवतायत त्या. होममेड मेहंदी. नाईस. तुम्ही ना खरंच ग्रेट आहात. मला वाटलं आज मेहंदी आहे तर बाहेरून मेहंदीचे कोण विकत आणले असतील, पण लग्नाची मेहंदी सुद्धा घरीच तयार करतो आपण. हो अगं, ही मेहंदीची पानं पण आपल्या बागेतली आहेत. ए चांगली बारीक वाटा बर का. हो बयो. आणि ही निलगिरीची पानं पण टाका. अगं चांगली रंगली पाहिजे ना. हो हो. मी आतापर्यंत जो काही समजत होतो स्वतःला, इथे येऊन लक्षात आलं मी तर अजून काहीच नाहीये. मला काहीच कळत नाही. यू आर अ रिअल वेडिंग प्लॅनर. खरंच अमेझिंग आहे हे सगळं. सेट सेट कुठे आहे? त्याने पाहिलंय का हे सगळं? पाहिलं असेल ग. आता याआधी घरात लग्न झालीत की. तुझ्या आईला बोलो, तिने नसेल पाहिलं. ते एखाद्याला वाटतं ना की कापूस गादीतच उगवतो, तसं तिला वाटत असेल की मेहंदी कोणामध्येच उगवते. काही काय ताई काकी. बरं मेहंदी व्हायला वेळ आहे ना, मी लगेच सेटला घेऊन येते. का? हा त्याला विचारून काढणार आहेस का डिझाईन? हा काही करत ना का लाजली. 2 दिवसांनी लग्न आहे आणि आज माझ्याकडे जॉब नाही. कसं राहायचं लग्नानंतर? यामागे सुद्धा आदितीची मॉम नाही ना? सेट अरे काय, कुठे आहेस तू? सकाळपासून बाहेरच नाही आलायस तू. सेट हो. काय झालंय? अरे हो, ते डिझायनरने काही डिझाईन्स पाठवले. तुला दाखवू फोटो? बघ. सेट मी तुला खूप जास्त ओळखते. माझ्यापासून नाही लपवू शकणार तू काही. काय झालंय? लग्नाचा डिसिजन चुकीचा वाटतोय का? नाही असं काही नाही. मग काय झालंय? डिस्टर्ब वाटतोयस तू? हिला कसं सांगू? 2 दिवसांनी ज्याच्याशी लग्न करणार आहे तो बेकार बेरोजगार आहे. अगं काय नाही, ते जरा टेन्शन आलंय. म्हणजे लग्न खूप मोठी गोष्ट असते ना. म्हणजे कसं हे सगळं व्यवस्थित पार पाडलं गेलं पाहिजे, एवढंच. बाकी काही नाही. सिडारायचं मुलींचं होतं. लग्न करून ती वेगळ्या घरी जाणार, सगळं काही नवीन, घर, संसार, जॉब, सगळं काही सांभाळायचं असतं. मुलींना टेन्शन असतं. तुम्हाला कसलं आलं टेन्शन? कमवून घरी आणलं की झालं. सिडारे, टेन्शन नको घेऊस. सगळं काही छान होणार आहे. आपलं लग्न होणार आहे, आपला संसार सुरू होणार आहे. आणि काय हो? ये लवकर, मेहंदी काढणार आहेत मला बघायला ये. तू हो पुढे, मी आलो. काय बोलतोयस तू? हे खरं तेच बोलतोय मी. बंद करा हे तुमचा खेळ. नाही, मी ना आता आधी तिला खरं खरं सांगून टाकतो.
युवराजला इथे आणण्यापासून माझा जॉब घालवेपर्यंत या सगळ्याच्या मागे तुम्ही आहात म्हणून. 1 मिनिट सिद्धार्थ, एकतर यातलं काही मी केलेलं नाहीये. अरे मीच तुझी कंपनी वर आणली, आता मीच असं का करेन? कारण माझा जॉब गेला तर तुम्ही इश्यू करू शकता. माझी मुलगी कशी राहील आणि तुम्हाला कारणच हवी आहेत आमचं लग्न मोडायला. कम ऑन सिद्धार्थ, तुझा जॉब गेला म्हणून अदिती तुला सोडेल? काहीही झालं तरी अदिती तुला सोडणार नाही हे लक्षात आलंय माझ्या, आणि म्हणूनच मी माझे प्रयत्न सोडून दिलेत. अरे तुमचं लग्न छान एन्जॉय करतेय मी आता. हे सगळं तुम्ही नाही केलंय. नो सिद्धार्थ. हाय सिद्धार्थ, कॉंग्रॅट्स. कॉंग्रॅट्स. हे बघ काय ते. अरे अमेरिकेमध्ये काही कंपन्यांमध्ये मी तुझ्यासाठी शब्द टाकला होता, तर एका कंपनीने तुला ऑफर लेटर दिलंय. जस्ट दे. सिद्धार्थ, अरे अरे झालं काय? तुम्हाला कल्पना नाहीये. तुम्ही हे सांगून मला. सिद्धार्थ, काय झालं? माझा जॉब गेला. पण म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. सर, आता अमेरिकेच्या तयारीला लागतो. थँक्यू सो मच. सिद्धार्थ, अरे बेटा, तू माझा जावई आहेस आता. नाऊ वी आर फॅमिली. आणि हे आधी नाही सांगायचं का तुझा जॉब गेल्याचं? असं कसं सांगणार सर? 2 दिवसावर लग्न आहे आणि थँक्यू फॉर दिस. मिलन, हे सगळं तू मनापासून करतोस? अर्थातच. स्थळ आपल्या स्टेटसचं नाहीये म्हणून आपल्या आदितीच्या सुखामध्ये यायला मी म्हणजे तू नाहीये. आपल्या जावायला आपल्या स्टेटसला आणलं. कळलं? फारच हिरो बनतोय हा. त्याच्या मनात नक्की काय चाललंय कळतच नाहीये. हा मला का फोन करतोय? हॅलो. अहो, सिद्धार्थला नोकरीवरून काढलं तुम्ही आणि माझ्यावर ढकलत का? मॅडम, तुम्ही माझ्यावर चिडू नका. अहो, मिलिंद सरांनीच मला हे असं करायला सांगितलंय. व्हॉट? हो. अहो, त्यांनी मला वचन दिलं होतं, कंपनीत दुप्पट इन्व्हेस्टमेंट करतो, सिद्धार्थला जॉबवरून काढून टाक. अहो, मी इतकं केलं, पण सर माझा फोनच उचलत नाहीयेत, म्हणून मी तुम्हाला केला. बरं झालं तुम्ही मला फोन केला. काही हरकत नाही. तुम्हाला जे प्रॉमिस केलं ना ते नक्की मिळेल. फक्त एकच करायचं, आपलं बोलणं झालंय हे मिलिंदला नाही कळलं पाहिजे. ओके? थँक्यू मॅडम. तरीच म्हटलं मिलिंद इतका चांगला कसा काय वागतोय? नवरी आहे गोरी तिला मेहंदी लावा थोडी. नवरी आहे गोरी तिला मेहंदी लावा थोडी. लेकीच्या करिता जावयाची गोडी. लेकीच्या करिता जावयाची गोडी. वा मिलिंद वा, मानलं बाबा तुला. काय डोकं लावलंस. मस्त. पण मी मागे नाही पडणार. आता अदितीच्या हातावरची मेहंदी रंगेल, पण तुझ्या चेहऱ्यावरचा असा रंग उडवेल ना की सिद्धार्थ सोबत तुलाही अद्दल घडवेल ही महालक्ष्मी.